महाॲग्री एआय धोरण महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतंच हे धोरण जाहीर केलेलं आहे. कृषी क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा कृत्रिम प्रज्ञा याचा वापर करण्याकरता हे धोरण जाहीर केलेलं आहे. या धोरणाअंतर्गत सरकारने 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे आणि 2025 ते 2029 या कालखंडामध्ये या धोरणाअंतर्गत आपण कृषी क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार आहोत. या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरामध्ये आपल्याला कृषी क्षेत्रामधील पिकांचं निरीक्षण, तसंच पिकांमध्ये आपल्याला ड्रोनचा वापर, कृषी क्षेत्रातील ड्रोनचा वापर, तसंच कृषी उत्पादनाचा बाजारातील विक्री, वेगवेगळ्या ठिकाणचं बाजार मूल्य, या सर्व गोष्टींबाबत आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेता येणार आहे. आणि त्याकरता जी काही कृषी विद्यापीठ आहेत त्या कृषी विद्यापीठांमध्ये आपण असे विभाग स्थापन करणार आहोत की जे विभाग या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना मदत करणार आहेत. तसंच शेतकऱ्यांना रिअल टाइम ॲडवाइस म्हणजे मोबाईलवर वेगवेगळ्या त्यांच्या समस्यांबाबत एआयच्या मदतीने वेळच्या वेळी सल्ला दिला जाणार आहे. सो थोडक्यात येत्या काही कालावधीत महाराष्ट्रातील कृषी क्षेत्र हे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे मोठ्या वेगात प्रगती साध्य करण्याची शक्यता आहे.